तर नमस्कार, मी साक्षी सोपान पाटेकर. मी आज आलेली आहे तुर्काबाद घाणेगाव रस्त्यावर, जो की येतो जिल्हा छत्रपती संभाजीनगर, तालुका गंगापूर येथे. इथल्या रस्त्याची परिस्थिती बघून खूपच वाईट वाटते. आपण आज या मुलांना विचारू त्यांचं काय मत आहे. मी 8वीला आहे. तुला रोज असं शाळेत जावं लागतं का? हो, रोज आज शाम पाय शाळेत जातो. दीदी, तू कितवीला आहे? मी 10वीला आहे. तुला काय वाटतं या रस्त्याबद्दल? तो रस्ता तुटल्यामुळे खूप भयंकर झालेला आहे. पाय सुद्धा चालता येत नाही. मग कशी शाळा करतेस रोज? रोज सकाळी पाय जावं लागतो. आणि तुझी शाळा बरोबर होते वेळेवर? नाही. अरे बाळा, तू कितवीला आहे? मी 30वीला आहे. आणि काय झालं, तुला पायात काटा घुसलाय का? हा. काय करता, आमची लय दही नाही. या असेच पोराचे दप्तर ते घेऊन जावं लागते. रस्ता खराब. आम्ही मस्त प्रशासनाला सांगितलं, याला सांग त्याला सांग, कोणीच लक्ष देईल नाही आमच्याकडे. जाऊन देतात जे आहे ते बरं. आता काय करतात ते पहा. आता तुम्ही आता न्यूज आल्यानं पहा, असं आमची इच्छा आहे. मी फर्स्ट इयरला आहे आणि रोज याच रस्त्याने कॉलेजला जातो पण येतो पण. आणि पहिलीपासून 12वी पर्यंत पण याच रस्त्याने आलेलो आहे. कॉलेजला किती पण अर्जंट काम असो जाता येत नाही, घरीच राहावं लागतं. हो, आम्ही लहानपणापासून असंच जातो. आम्हाला खूप दगड ते खूप टोचतात, काटे बिटे घुसतात, तरी पण शाळेमध्ये बोलणे खाऊन आम्ही असं. मी आता डिप्लोमा 3rd इयर चालू आहे माझं. मी पहिले ते आता 2nd इयर पर्यंत पूर्ण याच रस्त्यानं चालत गेलेलो आहे. पाऊस आल्यावर मी कधी 1 महिना कधी 15 दिवस असं घरी पण राहतो. त्यामुळे माझं कॉलेज खूप बुडतं. तर माझी आमदार सरकारनं एवढीच विनंती आहे का निदान फक्त पावसाळ्यापुरतं आम्हाला मुरुम किंवा काही टाकून द्या. हाँ, मोदी सरकार म्हणते आमचे अच्छे दिन आने वाले. अच्छे दिन ऐसे आले वाले आता तर पायात काटे घुसते. आमदाराला पाय हात जोडून विनंती आहे, एवढा रस्ता तयार करून द्या. पोरं शाळेमध्ये जाते, काटे कुठे घुसते पोराला.